तर नमस्कार मंडळी, मी राजपवारजी आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर आज आहे 12 एप्रिल म्हणजेच हनुमान जन्मोत्सव. आणि आता रेडी झालो आहे. सकाळी लवकर जाणार होतो 6 वाजता मंदिरात जन्माच्या टायमाला पूजा करायला, पण रात्री दुकानात नाही आला, लेट झाला. 2 वाजले घरी पोचायला रात्रीचे. तर मग बोललो नको, जाऊ दे, जरा झोप काढू, त्याच्यानंतरच जाऊ. आणि आत्ता काहीतरी 10 वाजलेत आणि मी निघालो आहे. हा असा लुक केलेला आहे. पकड, व्हिडिओ काढ जरा. हा असा लुक केलेला आहे. तर दोन्ही पण मीच काढलेत हाताने. ऑर्डर देणार होतो पण बरोबर स्वतःच काढू, पैसे वाचतील. तर चला आता निघलोय आणि चाललो आता सेक्टर 25ला कोंबड उद्याच्या हनुमान मंदिरात पाया पडायला. आणि तिकडनं नंतर मग आपण जाऊ भिंगारीला मंदिरात. सारखी बाबा भेटलेले आमचे, तर बाबांकडं बॅग दिले ठेवायला आणि आपण आता दर्शन घेऊन येऊ. हा असा आहे कोंबड उद्याचा हनुमान मंदिर, आत्ताच नवीन बांधलेलं आहे. पाय पडून आलो आणि आता चाललो बाबांकडनं बॅग घेतो आणि मी भिंगारीला जायचं आहे. भिंगारीला आलोय आणि आता चाललो तर आम्ही पाय पडायला. तर हा आमचा भिंगारीचा हनुमान मंदिर. आणि वेदांत आणि चिन्मय आलोत आणि पाय पडून घेऊ. तर पालखीला आता आमच्या क्रियाचं वजन करणार आहे, दाखवतो तुम्हाला पुढं. सर्वजण आले आता क्रियाला घेऊन, इकडे क्रियाला घेऊन आले मध्ये. आता इथं आता क्रियाचा वजन करतील. क्रिया बाप्पा कर. क्रिया बाप्पा कर, मोर्या कर, हात जोड. क्रिया बसतच नाही. क्रियाचा वजन करून आता थोड्या जाऊ जरा बाहेर. क्रियाचा वजन वगैरे करून झालाय आणि आता आम्ही चाललो जरा बाहेर. पालखीचा चांगला दिवस आहे, तर बोलो त्याला काहीतरी वस्तू घेऊन देतो. बराच दिवस रडत होता, फोन नाही त्याच्याजवळ, कामं करत नव्हतं माझी घरी. आजचा फोन घ्यायला चाललोय, बदलला थोडासा. आज मॅच आहे जुचुंब्याला अंडर 22च्या 24च्या. तर आता आम्ही चाललो तिकडं. मला आत्ता समजलं, आता कपडे चेंज केलेत आणि आता चालू विचुंब्याला मॅचला. सोबत आपला गौरव. चला जाऊ आपण विचुंब्याला आता मॅच. कधी पण उसरलेले यायचं झाला ना, विचुंबा उसरला साईडला का फाटा दरवेळी लागलेलाच भेटतो आणि लवकर पण उघडत नाही. अशा प्रकारे आम्ही पहिलीच मॅच हारलो पाली सोबत आणि आता चाललो परत घरी. मंदिरात जाऊ, जेवण वगैरे चालू झालं असेल, तिकडे वाढायला लागेल. मॅच खेळून आलो आणि आता आपला जेवण पण चालू झालेलं आहे. वगैरे आलो आणि आता जय संजय तर पालखी सजवायचं काम चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची थीम केलेली आहे काकानी. दरवर्षी वेगवेगळी थीम करतो काका आपल्या आणि सर्वच एकदम भारी असतात. अजून पूर्ण झालेलं नाही.
पूर्ण झालं ते दाखवतो तुम्हाला कसं काय झालं ते. आलोय मामांच्या आणि आता फोनच्या अनबॉक्सिंग करतोय. असं तर आता S24 Plus घेतलाय चिन्मयसाठी. घे. पालखी आपली रेडी झालेली आहे आणि आता चालू आपण मंदिरामध्ये घेऊन पालखीला. व्हिडिओ ब्लॉग में टाकायचा आहे. ब्लॉग मध्ये आम्ही पण पाहिजे. नंतर निघता नाही खाली गेला बाबा भाई भाई सर्वजण जमले आता आरतीला. पालखी पण आले आपल्या त्या मंदिरात. थोड्या जणात आरती होईल आणि पालखी निघाल आता बाहेर.
आलोत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कुंभार आलीत आपल्या. आता इथं आता पालखीची आरती होईल, त्याच्यानंतर पालखी आता पुढे जाईल. पालख्याला सध्या ठेवलेली आहे मंदिरात. पालख्यात आत चालले मंदिरात. 2:30 वाजलेत आणि आता आरती करू आपण आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ. तर आरती केली आणि आता जेवलो थोडाफार. आता जायचं आहे घरी आम्हाला. उलव्याला जाऊ काय तर थांबू काय असं फिक्स नाही. बहुतेक जाऊ उलव्यालाच. आता 3:30 तर वाजून गेलेत आणि उद्या परत उठून मला मच्छीला वगैरे जायला लागेल. त्यामुळे झोप होणार नाही इथं थांबलो तर. आणि
परत तेवढं लवकर उठून मला मुंबईला जायला लागणार आहे मच्छीला, तर तेवढा पॉसिबल होणार नाही. तर आता जातो मी उलव्याला. इथे झोपला. नको मस्त एसी आहे. अवतार पण बघ कसला झालं, हे व्हाईट कुर्ता होता आणि अवतार बघा काय झालं, लाल भडक झालेला आहे. मम्मी जाम बोंबलणार आहे. चला भेटतो तुम्हाला आता पुढं परत एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. आणि त्यापर्यंत राम राम. आणि ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर करा. आता पालखी घेऊन चाललोत घरी रिटर्न. आणि आता जाम वजन झाले. आणली तेव्हा एवढा काय वाटत नव्हता, पण एकदा पालखीच्या मंदिरात ना बाहेर निघाली आणि जशी पुढं चालली तशी जशी वजन वाढत गेली. नारळं काढली तरी पण ते काय वजन एवढा कमी नाही झाला तो. चला भेटतो तुम्हाला आता परत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.